पहिल्यांदाच आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये इथे पार पडली. अतिशय महत्त्वपूर्ण स्पर्धा ती सुद्धा होती आणि चांगली स्पर्धा या मैदानावरती. मैदान खूप चांगलं आहे आणि त्यावरती इथे स्पर्धा सुद्धा होत आहेत. चांगल्या चांगल्या स्पर्धा होत आहेत. आणखीन एक ही स्पर्धा आपण पाहतोय एच आर फिटनेस प्रीमियर लीग 2026 पर्व 2चा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. फक्त 2 मॅच शिल्लक आहेत, सेमीफायनल आणि फायनल. सेमीफायनल सध्या आपण मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. HRF सुपर किंग्स विरुद्ध HRF रॉयल चॅलेंजर्स या दोन संघांच्या दरम्यान हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो नक्कीच फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. पण जो कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल हे आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे. नीरज घरत आपण HRF रॉयल संघातील कोणताही खेळाडू जर अंपायर राहिला तरी चालेल. HRF रॉयल संघ चला आपण सामन्याला सुरुवात करूया. सेमीफायनलचा हा महत्त्वपूर्ण सामना HRF रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध HRF सुपर किंग्स या दोन संघाच्या दरम्यान आपण पाहतोय. काय झालं, अंपायर चेंज करायचं एक अंपायर, दुसरा कोणतरी या. HRF सुपर किंग्स संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय. मैदानावरती आले पिंट्या आणि त्याचा साथी फलंदाज केतन. पहिला बॉल, पहिला चेंडू अगदी हलवार पद्धतीने खेळून काढलाय. 30 यार्डमध्ये या बॉल ट्रॅव्हल होतोय. तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव या पहिल्या बॉलवरती मिळाले. धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जाते. पहिली धाव या ठिकाणी HRF सुपर किंग्स संघाची धावफलकावरती लागते. धावसंख्येला सुरुवात झाली. सागरच्या बॅटमधून आलेली पहिली धाव. बघूया पुढचा बॉल, यावेळेला केतनसाठी. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या मागे आणि अडवण्याचा देखील प्रयत्न केला गेलाय. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. तिसरी धाव काढण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव नक्कीच धावून पूर्ण केली. 3 धावा मिळतील या बॉलवरती आणि धावसंख्येत 3ची भर. धावसंख्या झाले 4. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती 3 धावा आल्या आणि धावसंख्या झाली 4 धावा. पुन्हा एकदा सागर स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळी, अगदी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अर्धशतक ठोकणारा खेळाडू. बघूया पुढचा बॉल सागरसाठी. यावेळेला पॉईंटच्या दिशेला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉईंटवरून चेंडूवरती येतील. तिथे कोणती धाव मिळणार नाही आहे. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पुढचा बॉल सागरसाठी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे रनआउटची संधी सुद्धा आहे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचलेले आहेत. एक धाव मिळाले. धावसंख्येत 1ची भर. धावसंख्या झाले 5 धावा. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत झालेली आहे. मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्नात सुद्धा होत आहेत
पण तिथे एकेरी किंवा तिहेरी धावा देखील होत आहेत. बघूया पुढचा बॉल पुढे सरसावत मोठा फटका आलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. केतनच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय आणि धावसंख्येला 6 भर मिळाले. धावसंख्या झाले 11 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण तो यावेळेला थोडंसं गतीमध्ये बदलाव केला. स्लोवर वन चेंडूचा इथे वापर केला गेला. निर्धाव चेंडूचे सांगायचं झाले. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. पहिलं षटक पूर्ण 11 धावा विदाऊट लॉस. HRF सुपर किंग्स हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. आता नक्कीच क्षेत्ररक्षण खुलं होणार आहे. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळतील. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. दुसऱ्या षटकासाठी या नवीन गोलंदाज प्रज्ञेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन प्रज्ञेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. आता क्षेत्ररक्षण आपण पाहतोय खुलं केलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि नंतर त्यानंतर जर पाहिलं तर फील्ड रिस्ट्रिक्शन या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. आता जास्त फिल्डर्स सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या झाली 11 धावा. पहिले षटक संपले, 11 धावा. दुसऱ्या षटकासाठी प्रज्ञेश आलेला आहे. बघू षटकातील पहिला बॉल. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगला चेंडू आपण पाहतो. थोडासा खालवर राहतो चेंडू आणि खालीच बसलाय बॉल. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या 11 वरती शिरावताना पाहायला मिळते इथे HRF सुपर किंग्स या संघाची. प्रथम फलंदाजी करायचे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा प्रथम फलंदाजीचं त्यांना आव्हान मिळालं होतं आणि चांगली धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी टोटलवरती नेली होती. यावेळी चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण लॉंग ऑफच्या दिशेला आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत. हो काय क्षेत्ररक्षण 1 2 3 प्रयत्न केले, परंतु त्याच्यातून हातातून बॉल नक्कीच सुटलाय आणि ते एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलंय. धावसंख्या 2ची भर झाले. धावसंख्या 2नी वाढून 13 वरती पोहोचलेली आहे. 13 धावा दाफलकावरती लागल्यात. तर पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या आल्या होत्या, पण आता चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी गोलंदाज प्रज्ञेश. पुन्हा एकदा प्रज्ञेश आपल्या गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पुढचा बॉल. सागर खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. यावेळेला कोणतीही चूक नाही आहे, पण तो तिथे दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण तो चांगला क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी, तितकंच चांगलं कलेक्शन बॉलरकडून सुद्धा पाहायला मिळाले. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1ने पुढे झाले. धावसंख्या झाले 14 धावा दाफलकावरती लागल्यात. बघूया पुढचा बॉल. यावेळी समोरच्या दिशेला फ्लॅट शॉट. अगदी बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार. धावसंख्या 4ने पुढे गेले. 18 धावा दाफलकावरती लागल्यात. अतिशय महत्त्वाचा चौकार या ठिकाणी केतनच्या बॅटमधून आलेला आहे. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्रज्ञेश टू केतन. पुढे सरसावत. चांगला फटका. गॅपमध्ये शॉट फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत बॉलवरती येतील तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. पाहिलं तर दोन्ही फलंदाजाचा ताळमेळ खूप चांगला आहे. सागर आणि त्याचा साथी फलंदाज केतन.
चांगल्या धावा धावून सुद्धा घेत आहेत. जिथे मोठे फटके येत नाही आहेत तिथे एकेरी दुहेरी धावा या मॅचमध्ये तिहेरी 3 धावा सुद्धा घेतलेल्या आहेत. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या या 2 धावेने अशी 20 धावा झालेल्या आहेत. 20. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्रज्ञेश टू केतन. समोरच्या दिशेला चांगला फटका आहे लॉंग ऑन मध्ये आणि इथे चांगला अडवलंय देखील. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्येत 1ची भर. धावसंख्या 21 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. विदाऊट लॉस बिनगडी बाद 21 अशी धावसंख्या HRF सुपर किंग्स या संघाची. पहिल्या 2 षटकांमध्ये 21 धावा धावफलकावरती लावल्यात. बघूया अंतिम 2 षटकांमध्ये किती धावा धावफलकावरती येतील आणि किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल HRF फिटनेस या संघाकडून. आणि एक महत्त्वाची मॅच आहे, महत्त्वपूर्ण सामना आहे. जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये जाणार आहे. आणि फायनलमध्ये कोण पोहोचले तर HRF रॉयल्स हा संघ. ते वाट पाहत आहेत खऱ्या अर्थानं कोणता संघ आमच्यासोबत फायनल खेळायला येणार. HRF सुपर किंग्स येईल की त्यावेळेला HRF रॉयल चॅलेंजर्स. या 2 संघांपैकी कोणता तरी एक संघ नक्कीच फायनलमध्ये येणार आहे. तो कोणता ते आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे. नवीन गोलंदाज प्रतीक गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पहिला चेंडू, पहिलाच बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका नाही आहे, फटका फसलाय आणि तिथे चांगला कॅच. फलंदाज केतन बॅक टू द पवेलियन. पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त झाली रॉयल चॅलेंजर्स HRF रॉयल चॅलेंजर्स या संघाला. नक्कीच केतनसारखा मोठा फलंदाज आता मैदानाच्या बाहेर परतला जाण्यापूर्वी एक चौकार आणि काही सिंगल डबल एक सिक्स सुद्धा मारलेला आहे. चांगली फलंदाजी केतननी केली. नवीन फलंदाज वन डाऊन बॅटर मंदार एक डावखुऱ्याचा फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण प्रतीकला पाहतोय. मागच्या काही सामन्यांमध्ये ओपनिंग बॉलर होता. पहिलं षटक नक्कीच टाकत होता पण तो आता तिसऱ्या षटकासाठी आलेला आहे. हा बघूया आखूड टप्प्याचा बॉल. पुलचा फटका खेळायचा होता. तिथे शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे बॉल अडवला जातोय आणि हा निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी अगदी नवीन फलंदाजासाठी शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बाउन्सर स्वरूपाचा चेंडू मैदानावरती दाखवलाय. प्रतीक अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या मॅचमध्ये थोड्याशा जास्त धावा त्याने खाल्ल्या होत्या आणि त्याच कारणास्तव त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु इथे चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. बघूया पुढचा बॉल. प्रतीक टू मंदार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव नक्कीच मिळते. येस लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळणार आहे. धावसंख्येत 1ची भर होते. धावसंख्या झाले 22 धावा. डबल 2 22. खूप वेळानंतर सागरला नक्की स्ट्राईक मिळाले परंतु इथे नक्कीच लेफ्ट हँड राईट हँड आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळते आणि जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं तेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये स्ट्राईक चेंज झाल्यानंतर नक्कीच बदलाव करावा लागतो. राईट हँडसाठी एक नॉर्मल फील्ड आपण पाहतोय. सागर बॅट्समन आहे. बघूया प्रतीकचा पुढचा बॉल सागरसाठी. त्यावेळेला समोरच्या दिशेला खेळून काढल्या फटका. लॉंग ऑन किंवा काव कॉर्नरमध्ये फटका. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे आणि धावसंख्येत 1ची भर होते. धावसंख्या झाली 23 धावा. 23 धावा धावफलकावरती लागल्यात.
मंदार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आला. एक डावखुराचा फलंदाज प्रतीकचा पुढचा बॉल मंदारसाठी. आडव्या बॅटने चांगला फटका आहे पण तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि कोणती चूक करणार नाहीये फलंदाज मंदार. बॅक टू द डग आउट. तर जास्तीत जास्त मोठे फटके त्या 6 बॉलमध्ये मला खेळण्याची संधी आहे आणि तो करून दाखवेल नक्कीच. बघूया त्याच्यावरती विश्वास त्याने स्वतःने दाखवलाय. तो अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये कोणावरती जबाबदारी दिली जाईल. चला अंपायर लगेच आपण मॅचला सुरुवात करूया. अंतिम षटक. या अंतिम षटकामध्ये बघूया किती धावा येतील. HRF सुपर किंग्स विरुद्ध HRF रॉयल चॅलेंजर्स हा सामना मैदानावरती आपण पाहतोय. अतिशय महत्त्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि फायनलमध्ये आपण जर पाहिलं तर HRF रॉयल्स हा संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे. चौथ्या षटकासाठी नवीन गोलंदाज. चौथ्या षटकासाठी पाहतोय आपण नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन आतिश. बघूया पहिला बॉल. आतिश टू सागर. आकोट टप्प्याचा बॉल. पुलचा फटका सक्सेसफुल. डीप फाईन लेग क्षेत्रामधून बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर सागरच्या बॅटमधून षटकार आलाय आणि धावसंख्या 6 ने पुढे गेले. धावसंख्या झाले 29 धावा. 29. 29 धावा दाखवलकावती लागल्यात. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकातील. लास्ट 5 डिलिव्हरीज इन द लास्ट ओव्हर. बघूया किती धावा या शेवटच्या 5 बॉलवरती येतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला फटका आहे. इथे क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत बॉलवरती येतील तोपर्यंत कोणती धाव घेतली जाणार नाहीये कारण सागर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. स्वतःकडे नक्कीच स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न सागरचा आहे. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. बघूया किती धावा येतात. आकोट टप्प्याचा बॉल. पुलचा फटका जबरदस्त. काऊ कॉर्नरच्या वरून बॉल सीमा पार. षटकार.
सागरच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण तो पुन्हा एकदा कोणती धाव घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू आलेला आहे. पहिला बॉल 6, नंतर डॉट बॉल, परत 6, तर नंतर परत डॉट बॉल. 2 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या अंतिम षटकातील. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा आतिश टू सागर. आणखीन एक मोठा फटका आणि पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉल या पहिल्या इनिंगच्या खेळातील आतापर्यंत चांगली फलंदाजी केली सागरनी. बघूया शेवटच्या बॉलवरती काय घडते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय लांब पल्ल्याचा षटकार. थँक्यू डीजे मास्टर. 47 धावा धापलकावती लागल्यात आणि 48 धावा या ठिकाणी रॉयल चॅलेंजर्स म्हणजे HRF रॉयल चॅलेंजर्स या संघाला करायच्यात. या दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा काय घडणार आणि काय बिघडणार, कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा माझे साथी समालोचक यांना मी आमंत्रित करतोय. माझे साथी समालोचक कपिल ठाकूर यांना आमंत्रित करतोय. धन्यवाद. चला बॅटिंग टीम बॅटर्स मैदानामध्ये पाठवायचे. HRF चॅलेंजर्स पहिला सामना जिंकला होता पण अजूनही क्वालिफाय झालेले नाहीयेत. या सीझन 2 मधील पहिला सामना HRF चॅलेंजर्सने जिंकला होता आणि क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवायचं असेल तर त्यांना धावा बनवायच्या आहेत. 48 झालेले आहेत, 48 बनवायचे आहेत, 47 झालेले आहेत. सो एंड ऑफ द ओव्हर 4 षटकार आले त्या ओव्हरमध्ये आणि त्यामुळेच 48 पर्यंत सुपर किंग्स हा संघ पोहोचलेला आहे. अंकित आणि आकाश गुरव हे 2 बॅटर्स मैदानामध्ये आलेले आहेत आणि या बॅटर्सना रोखायचं असेल
तर पहिल्या ओव्हरमध्ये मंदार म्हात्रेला आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये या दोघांना अडकवावं लागेल. आणि अशा वेगवेगळ्या विविधतेच्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला 2 प्राइजेस असतात आणि 2 प्राइजेसपैकी एखादं प्राइज आपल्या घरी जावं हीच अपेक्षा असणार आहे. 48 बनवायच्या आहेत निर्धारित 24 बॉलमध्ये. प्रति चेंडू 2 धावेंची आवश्यकता आहे आणि या 2 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. येस, बॉल ची आवश्यकता आहे. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये म्हणजे या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये मॅच सेट करण्याचा प्रयत्न दोन्ही टीम्सच्या माध्यमातून होऊ शकतो. आता मागील मॅचमध्ये आकाश गुरव आणि अंकितची खेळी आपण पाहिली होती, पण यावेळेला 48 पाहावे आहेत. आकाश गुरव आणि प्रिन्स यावेळेला मैदानामध्ये आलेले आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर मंदार म्हात्रे, ज्याची फील्ड सेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. येस, पंच येत आहेत. शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन सर्कलमध्ये, मिड ऑफ सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ॲक्च्युली स्टंप टू स्टंप गोलंदाजी, स्टंपला पकडून गोलंदाजी होऊ शकते. कदाचित एखादा ओव्हरपिच झाला तर डीप मिड विकेटला प्रोटेक्ट करण्यासाठी क्षेत्ररक्षक लावलेला आहे. कदाचित एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला तर तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक लावलेला आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये जर एखादा शॉर्ट पिच बॉल पडला तर मात्र फलंदाजांची बल्ले बल्ले होऊ शकते. 48 पार करायचे आहेत आणि 48 पार करत असताना प्रिन्स स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मंदार म्हात्रेच्या समोर पहिला चेंडू फेस करण्यासाठी पहिला बॉल उचलण्याचा प्रयत्न केला तर स्टंपिंगची नामी संधी होती. हात पहिले पुढे गेले जरूर, पण बॉल पकडणं गरजेचं होतं. म्हणजे आपण विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये ज्या वेळेला असतो त्यावेळेला बॉलवरची नजर, त्यावेळेला तुमचे त्या बॉलच्या दिशेने हात गेले पाहिजे, त्या दिशेला तुमचा पाय सुद्धा पडला पाहिजे. ते काही घडलेलं नाहीये आणि त्यामुळेच तेच तर्रार वन्स अगेन मंदार म्हात्रे आज थोडे अंशी चमकताना पाहायला मिळालाय. लेदर क्रिकेटचा यावर्षी घेतलेला तो आस्वाद, गेल्या वर्षापासून टेनिस क्रिकेटमध्ये थोडेसे अपडाऊन्स त्याला पाहायला मिळाले, पण अलिबाग स्पोर्ट्सच्या त्या शॉपच्या माध्यमातून मंदार म्हात्रे आणि सागर पाटील पिंट्या या दोघांचं ते शॉप ज्या वेळेला अस्तित्वात आले अलिबाग स्पोर्ट्स, आणि त्यानंतर या दोघांसाठी चांगले दिवस क्रिकेटमध्ये आलेत असं आपण म्हणूयात. आणि अशा वेळेला हा आखूट टप्प्याचा बॉल, मी म्हणालो होतो की ही चुकी होऊ शकते आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ज्या गॅप होती त्या रिकाम्या जागेमधून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला धावला होता. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या चेंडूवर धावसंख्येचा अकाउंट ओपन केलंय. धावसंख्येचा श्री गणेश फलंदाज प्रिन्स ऑफ द मार्क झालेला आहे. 48 बनवायचे आहेत. शांत संयमाने खेळत राहिला तर मात्र कमी धावा होतील. आक्रमकतेचा वापर केला तर मोठे फटके येतील, परंतु कधी कधी ती आक्रमकता तुमच्या अंगलठी येऊ शकते. आणि त्याच प्रयत्नामध्ये दोनही टीमच्या माध्यमातून हे जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळतात. हा बॉल चांगल्या पद्धतीने उचललाय, क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या डोक्यावरून जात असताना त्यांनी झपोरा मारला होता, पण बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. 8 धावसंख्या स्कोर कार्डवर. मंदार म्हात्रे याचं षटक चांगलं चालू असताना मंदार म्हात्रे एखादा ओव्हरपिच बॉल टाकतोच. म्हणजे हे 3ही मॅचमध्ये पाहायला मिळालं आणि याही मॅचमध्ये
तो तशाच पद्धतीचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मंदार म्हात्रे ओव्हरती विकेटने तेच तर्रार आणि फटका सुद्धा लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक वन बाउन्स चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फील्ड करताय. दुसरी धाव आणि खराब फेकीच्यामुळे ती पूर्ण झाली असं आपण म्हणूयात. या 2 धावांच्या मदतीने 10 धावा पूर्ण होत आहेत. आकाश गुरव याचा रोल फार महत्वाचा राहणार आहे. त्याला रोल एखाद्या विलन सारखा अदा करावा लागेल किंवा एखाद्या कॉमेडियन सारखा अदा करावा लागेल जो की सपोर्टिंग रोल असतो. पण अशा या प्रयत्नामध्ये आकाश गुरव चांगली कामगिरी करतोय. पण हा प्रयत्न पहा प्रिन्सच्या बॅटमधून हा गगनभेदी गगनचुंबी लांब पल्ल्याचा षटकार. थँक्यू. सामन्याला त्या सुरुवात झाली जो सामना खरं तर टाटा IPL मध्ये फार महत्त्वाचा असणार आहे. मुंबई विरुद्ध राजस्थान टीम बॅटिंग करते. यशस्वी जयस्वाल चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळालं. 2 षटकार लगावलेले आहेत. 20 धावा आतापर्यंत त्या मॅचमध्ये झाल्यात. पण ही या मॅचमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जे इम्पॅक्टफुल 2 षटकार आलेत त्याचा इम्पॅक्ट हा फार मोठा असणार आहे. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. 16 धावा स्कोर कार्डवर. 48 धावा बनवायच्या आहेत. त्यामधील 16 धावा काढून घेतलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. आक्रमकता आणि आक्रमकतेच्या जोरावर जी बॅटिंग लाईनअप चेंज केली, बॅटिंग पोझिशन चेंज केली, प्रिन्सला अप इन द ऑर्डर पाठवलं आणि प्रिन्सने धमाल उडवलंय. मेहुल यावेळेला आलेला आहे आकाशच्या विरोधामध्ये. हा वेळेला फटका फसलाय. बॉल क्षेत्ररक्षकाच्या झोळीतून निसटलाय. मग मी म्हणेन लग्न झाल्यानंतर एखाद्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर ती ऍक्सेप्ट केली नाही तर बायकोला वाईट वाटेल म्हणून ते दुःख वेगळं असतं, परंतु त्या मुलीला वाईट वाटेल हे सुद्धा दुःख वेगळं असतं आणि तेच दुःख खरं तर आता भोगावं लागू शकते. महेश बंटीच्या हातातून झेल निसटलाय. 2 धावा पूर्ण, 1 धावा पूर्ण. फ्लायटेड डिलिव्हरी, बॉल हवेमध्ये फिरवण्याचा प्रयत्न, परंतु मर्यादेमध्ये न राहिल्यामुळे इथे पंच सांगतायत की इट्स अ वाईड डिलिव्हरी. निर्णयावर थोडेसे नाराज असावेत, परंतु मी म्हणेन की कॅल्क्युलेटेड जर थोडंसं केलं तर ऑलमोस्ट 19-20 होतं. त्यामुळे थोड्या अंशी एक धाव फार महत्वाची आहे. त्यामुळे पिंट्या थोड्या अंशी निराश आहे. पिंट्याला आता थोडासा विचार करावा लागेल. पिंट्याने जे रणनीती अंमलात आणली होती ती रणनीती सफल झाली होती. मी म्हणेन की ती पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी मेहुल हामणेला त्याने लवकर बोलवलं, पण लवकर बोलवल्यानंतर झेल सुटला. सोपा साधा सरळ झेल हातातून निसटला. यावेळचा फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक यावेळेला मंदार चेंडूच्या खाली. तो करणार नाहीये कोणतीही चुकी. जो आक्रमक होता त्याला लागलाय क्षणभंगुरतेचा शाप आणि तो चाललाय विश्वासघात करून मैदानाच्या बाहेर. थँक्यू. आता या दोनही विकेट्स मिळाल्या असत्या जर तुम्ही झेल पकडला असतात तर. आणि जर आणि तर शिवाय क्रिकेट नसतं किंवा जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नसतो. या
वाक्यांचा अवलंब आम्ही नेहमी प्रत्येक सामन्यांमध्ये करत असतो, परंतु ज्या वेळेला त्या गोष्टी फेस करत असताना जर आणि तरच्या गोष्टी शेवटच्या चेंडूपर्यंत एखाद्याला विजय मिळतो, एखाद्याला पराजयचा सामना करावा लागतो आणि त्यानंतर त्या शंकांना उधाण येतं. म्हणजे एक न्यूझीलंडमध्ये आपण एक सिरीज खेळत होतो, ब्रँडन मॅकेलमने आणि त्याचा झेल विराट कोहलीला अगदी स्टंपच्या जवळ उभं केलं होतं आणि त्याने झेल सोडला होता. पहिल्या दिवसापर्यंत असं वाटलं की इट्स हॅपन, दुसऱ्या दिवसापर्यंत असं वाटलं की चल क्रिकेटमध्ये होतं, पण तिसऱ्या दिवसा 2.5 दिवस त्याने बॅटिंग केलं आणि 300 धावा बनवल्यानंतर त्यावेळेला ये तो छोडना नाही चाहिए. आणि तो माइंडसेट विराट कोहलीचा सुद्धा बनला होता की खूप खराब झेल सोडला होता. यावेळचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण तो रॉंग वन टाकलाय. आणि अशा पद्धतीची गोलंदाजी स्पिनरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते का जो ज्या पंजाबचा सामना झाला त्यावेळेला युजवेंद्र चहल खेळताना पाहायला मिळाला नव्हता आणि त्यानंतर ती कॉन्ट्रोवर्सी चालू झाली की श्रेयस अय्यर आणि युजवेंद्र चहलमध्ये काहीतरी बिनसलंय की काय. आता का बिनसले, कशासाठी बिनसले हे आम्हा सर्वांना माहीत असेल, त्याचा उलगडा आपण नाही केलेला फार बरा असेल. पण शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल जर तुम्ही इथे टाकलात तर बॉल फक्त मैदानाच्या बाहेरून आणावा लागेल आणि हाही बॉल चाललाय सोहमच्या बॅटमधून मैदानाच्या पलीकडे. षटकार. आपण म्हणतो ना की क्रिकेट इज ऑल अबाउट व्हेरिएशन, परंतु व्हेरिएशन करत असताना ॲज अ स्पिनर म्हणून तुमचा माइंडसेट असायला पाहिजे की बॅटरला फ्रंट फूटवर खेळवलं पाहिजे. तुम्ही जर त्याला बॅकफूटवर खेळवलं तर तो ताकद किंवा पॉवर जनरेट करू शकतो आणि इथे पॉवर जनरेट झाले. धाव संख्या झाली येस, लास्ट 2 डिलिव्हरी रिमेनिंग, 24 धावा. अर्ध्या तर आलेल्या आहेत, अर्ध्या बनवायच्या आहेत आणि त्याच प्रयत्नामध्ये वन्स अगेन आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता, स्टँड पोझिशनवरून फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता, बॉडी स्विंग केली होती, पण त्यामध्ये आपण पाहिलंय की डॉट बॉल आलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग, 11 बॉलमध्ये 24 झालेले आहेत, 13 बॉलमध्ये 24ची आवश्यकता आहेत आणि अशा वेळेला हा तेज तर्रार टाकला असताना हा वाईड बॉल. असं जर आलं होतं, पंच रामहाले सांगतायत की तो बॉल डीप करत होता, सो त्यांचा जो डिसिजन होता तो अचूक होता असं मी म्हणेन. 25 झालेले आहेत 11 बॉलमध्ये. पाहूयात हा बॉल, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक यावेळेला चेंडूच्या खाली. आहा, वंडरफुल वंडरफुल झेल. मंदार 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 हे तो मुमकिन आहे. वंडरफुल ॲथलेटिझम पाहायला मिळालं, स्ट्रेच केलं बॉडी आणि वाईडिश लॉंग ऑन वरून लॉंग ऑफच्या दिशेला गेला. चांगली फिल्डिंग, फलंदाज बाद. थँक्यू 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 सो मच डीजे मास्टर. म्हणजे ही कॅच इतकी अशक्य होती जितकी वैभव सूर्यवंशीला एखादी मेडनवर टाकावी. म्हणजे एखादा गोलंदाज वैभव सूर्यवंशीला ओव्हर टाकण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो की वैभव सूर्यवंशी आम्हाला कुठल्या बाउंड्री लाईन पर्यंत बॉल मारेल. सो वंडरफुल. मंदार म्हात्रे खूप सुंदर बॉडी स्ट्रेच केली, बॉलवर नजर होती, वंडरफुल. पण अंकित यावेळेला मैदानामध्ये आलाय. आकाश गुरव, अंकित पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. मिडल ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे चॅलेंजर्स टीमचा, पण चॅलेंज ॲक्सेप्ट केल्यानंतर ते चॅलेंज कंप्लीट सुद्धा करणं फार गरजेचं आहे. चला, 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉलमध्ये झाल्यात 25, येणाऱ्या 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 23. पण विकेटला फार महत्त्व दिलं जाणार आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये डॉट बॉलला सुद्धा फार महत्त्व दिलं जाणार आहे आणि अशा वेळेला हर्ष आनंद निर्माण करण्यासाठी आलाय. आखूट टप्प्याचा बॉल टाकल्यानंतर त्याच्यावर दंड ठोठावला जातोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल रस्त्याच्या पलीकडे.
मैदानाच्या बाहेर षटकार. थँक्यू. 12 बॉलमध्ये 23ची आवश्यकता असताना आता 11 बॉल बाकी आहेत. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आहे. निश्चितपणे 31वर धावसंख्या पोहोचलेली आहे. आता जिंकण्यासाठी 11 बॉलमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता. 11-17 11-17 हे विषम संख्येचं इक्वेशन आता कोणत्या संघासाठी घातक ठरणार, कारण गोलंदाज ऑलरेडी अंडर प्रेशर असणार आहे, कारण आपण खराब चेंडू टाकलाय आणि त्यावर जे धावा आपल्याला डिफेंड करायचे आहेत आणि त्या इक्वेशनमधून 6 धावा मायनस केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ धावसंख्येच्या जवळपास पोहोचलाय. आता त्यांचा उपचार कसा करायचा हा मोठा प्रश्न पिंट्या सागर पाटीलच्या मनामध्ये उपस्थित राहिला असणार. पण एखादी विकेट मॅचमध्ये कमबॅक करू शकते. येस, धावा झालेल्या आहेत 31 झाल्यात, 25 होत्या आणि त्यानंतर हा षटकार. वाईड बॉल टाकला होता, 24 होत्या तेव्हा. मध्ये 17ची आवश्यकता. त्रिधा तिरपीट झालेली आहे या षटकारामुळे. विचारांची गर्दी इतकी मनामध्ये आलेली आहे की ते एखादा विचार मनामध्ये पकडताच दुसरा विचार मनामध्ये येतोय, तिसरा येतोय, चौथा येतोय. आता हर्ष ओव्हर दी विकेटने कशा पद्धतीने चेंडू टाकेल हा सुद्धा आखूड टप्प्याचा दबाव, दडपण, प्रेशर या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या. गाईडलाईनच्या बाहेरून गेला नाहीये, त्यामुळे अशा गोष्टी निराशाजनक पंचांकडे दाद मागितली जाते. वन्स अगेन पुन्हा एकदा जाऊयात मॅचकडे. आखूड टप्प्याचा बॉल, पण या वेळेला दंड ठोठावला जाणार. कंट्रोल करावं लागेल. तुमचा टप्पा चांगला पडत नाहीये, तुमची वेळ वाईट आहे, परंतु वाईट वेळेचा सामना केल्याशिवाय चांगल्या दिवसांची तुम्हाला किंमत कळत नाही, हे तितकंच खरं आहे. फायनलमध्ये जायचं असेल तर एक चांगला स्पेल टाकणं गरजेचं आहे. वेगवेगळे फिल्डर्स वेगवेगळ्या पद्धतीचा कानमंत्र देण्यासाठी जवळ येत आहेत, कारण HR फिटनेस च्या त्या रूममध्ये गेल्यानंतर एक चर्चेचा विषय एखादा आठवडाभर असणार आहे की तू कशा पद्धतीची गोलंदाजी करायचास, तू असा टाकायचास, तू तसा टाकायचास, अशा चर्चांचं उदाहरण येईल. आखूड टप्प्याचा बॉल, परंतु यावेळा विकेट किपरने बॉल खरं तर पकडणं गरजेचं आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये गेला होता, त्याच्या ढेंगाखालून बॉल गेलाय, म्हणजे एखाद्या गुहेमधून बाहेर पडावे गाडी घेऊन तशा पद्धतीचा हा चेंडू ढेंगामधून गेला होता. येस, फेअर डिलिव्हरी आहे, परंतु एक धाव आलेली आहे. एका धावेच्या मदतीने 32-33 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज हर्ष, त्याचे या षटकातील चेंडू महेश. येस, चुकीची दुरुस्ती करते, हर्षच गोलंदाजी करते. सो आता विचार करावा लागेल, अंकित मोठा हिट मारेल की स्ट्राइक रोटेट करून आकाशला सुपूर्द करेल. लेग कटर बॉल टाकण्याचा प्रयत्न, फाईन लेग बाउंड्री लाईनचं क्षेत्र खाली आहे. क्षेत्र खाली असताना बॉल चाललाय धन 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 करत सीमारेषा पलीकडे, चौकार.
थँक्यू सो मच. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8 बॉल्स रिमेनिंग, 11 रन्स नीड टू विन. 8 गेंदों का खेल आना बाकी है और 11 रनों की जरूरत है. हर्ष यावेळेला थोडासा निराश असणार आहे. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन चूज केलंय आणि बॉल चाललाय टुणुक 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 करत मैदानाच्या पलीकडे. चौकार. मॅटर झालाय, त्याला सॉल्व्ह करायचा असेल तर एखादी विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. 41 धावांवर धावसंख्या पोहोचलेली आहे. जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता, निर्धारित 7 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. अंकित हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता आणि त्या उंबरठ्यावर असताना पुन्हा एकदा झेल निसटला आणि अतिरिक्त 1 धाव आली आहे. 6 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. क्या होगा इस मॅच का, हाल बेहाल झालेले आहेत. म्हणजे इथे वैभव सूर्यवंशी बाद झालाय, इथे यशस्वी जयस्वाल बाद झालाय, पण तिथे कॅच सुद्धा ड्रॉप झाल्यात. म्हणजे मी म्हणेन की एखाद्या सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट यावी, परंतु आपण ऑलरेडी कमिटेड आहोत आणि त्यामुळे ती फ्रेंड रिक्वेस्ट डिलीट करावी आणि त्या मुलीला रिजेक्ट करावं. पण इथे रिजेक्शन तुमचं होणार आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये ज्या वेळेला तो झेल सुटला आणि तिथून त्या मॅचला सुरुवात झालेली आहे. आता मी म्हणेन की अशा स्लॉग ओव्हर मध्ये ज्या वेळेला विचार येतो की कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं, एकतर लासिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, नाहीतर मी सध्याच्या घडीला ट्रेंडिंगचा विषय सुनील नारायण. की म्हणजे सुपर ओव्हर सुद्धा लगातार 2 वेळा मेडन टाकणारा म्हणजे जगातील पहिला गोलंदाज असेल. सुपर ओव्हरती मेडन टाकणं म्हणजे आता जर एखादी हिस्ट्री क्रिएट करायची असेल बंटीला तर आता टनकन घंटी वाजवावी लागेल आणि या 6 धाव्या वाचवायच्या आहेत. पिंट्याला सुद्धा आता आपल्या अनुभवाचा कस लावावा लागणार आहे. अंकित पाटील समोर आहे, बंटीच्या समोर. राऊंड विकेटने गोलंदाजी करतील. 6 मध्ये 6 ची आवश्यकता. नशीब इट्स नो बॉल. अब ये क्या हुआ, हमें तो अपनों ने लूटा, हमें तो खुद ने लूटा असंच म्हणूयात. कारण आज बंटीचं काही बिनसलंय, काहीतरी बिनसले असं आपण म्हणूयात. जेवल्यानंतर काहीतरी वेगळं जाणवतंय त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये. मोठा फ्री हिटचा बॉल, हिट, पॉवरफुल हिट. चॅलेंजर संघ जातोय फायनल मध्ये आणि भिडणार आहे रॉयल्सच्या विरोधामध्ये. एका बाजूला रॉयल, दुसऱ्या बाजूला चॅलेंजर्स. असा असणार आहे HR फिटनेस प्रीमियर लीगचा अंतिम मुकाबला. सामना जिंकलाय चॅलेंजर्सने आणि गेलेत ते फायनल मध्ये. थँक्यू. प्रिन्स ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने खूप सुंदर फलंदाजी केली. फलंदाजी नव्हे तर या मैदानाच्या बाहेर आगीचे गोळे त्याने पाठवले. असा प्रिन्स ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सो प्रिन्स यायचा आहे आणि रॉयल टीमचे टीम कॅप्टन मिरज गरत तुम्ही सुद्धा या. एक 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण